नमस्कार, DIG न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी। मनपा विरोधात मलनिःसारण जनजागृती। आता समाचार विस्तारपूर्वक। चंद्रपूर जिल्ह्यात मलनिःसारणासाठी 100 कोटी आणि आता तब्बल 500 कोटी या विरोधात जनजागृती अभियान सुरू। पण 100 कोटी गेले कुठे? यापूर्वी 100 कोटींचा खर्च चंद्रपूर मनपाद्वारे मलनिःसारणासाठी खर्च करण्यात आला होता, पण त्याचा प्रत्यक्षात उपयोग किती? चंद्रपूर शहरात जागोजागी भोंगा माईक लावून चौकाचौकात मनपाच्या कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यात आला। समाजसेवी आनंद इंगळे यांनी हा विषय लावून धरला आहे। आणखी धक्कादायक म्हणजे आता 500 कोटी मलनिःसारणासाठी मंजूर करण्यात आले आहेत, पण 100 कोटींची चौकशी कधी होणार? त्या खर्चाचा हिशोब कोण देणार? यांचा डोंगर कोणावर फोडण्याची तयारी आहे? यावरूनच चंद्रपूरचे समाजसेवी आनंद इंगळे यांनी आज चंद्रपूर पत्रकार परिषदेत सांगितले, मनपाने आधीच्या 100 कोटींची चौकशी करूनच नव्या 500 कोटींचा वापर करावा, नाहीतर हा अजून एक भ्रष्टाचाराचा प्रकारच ठरेल। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेला जागृत करू इच्छितो, तथा प्रशासनालाही मी मागणी करत आहे की हे जे आपल्या चंद्रपूरमध्ये आता जे रस्त्याचे कामं चालू आहे, अमृत जलधारेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत जे योजनेचे जे खड्डे खोदणं चालू आहे, त्याच्यामध्ये सोबतच यांनी जे नवीन 500 कोटीच्या अधिकची जे मलनिःसारण योजनेचे सुद्धा काम चालू आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की याच्या अगोदर जे चंद्रपूरमध्ये 100 कोटी रुपयाची मलनिःसारण योजना आली होती आणि त्याच्यासाठी पूर्ण चंद्रपूरमध्ये अशा प्रकारे खड्डे खोदले होते आणि जे वातावरण निर्माण झालं होतं त्याच्या जो जनतेला त्रास सहन करावा लागला होता, डस्ट धूळ गड्डे, तिचे शाळकरी मुलं असो, महिला माता बहिणी, संपूर्ण जनतेला जो त्रास सहन करावा लागला होता, तर आमचे असंच म्हणणं आहे। आणि त्याच्यानंतर चंद्रपूरची जनता काहीतरी नवीन चांगलं होणार बा याच्यासाठी शांत राहिली होती ना, आता नंतर पता चला का ते 100 कोटी रुपयाची जे मलनिःसारण योजना आहे ते अपयशी झाली आणि त्या ठेकेदाराला त्याचे पूर्ण बिल देण्यात आले ना, आता पुन्हा त्याच्याच ह्याच्यात पुन्हा नवीन मलनिःसारण योजनेचे 500 कोटीच्या वरची अधिकची जी योजना आली आहे, ह्या अमृत जलधारेच्या जे योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत जे काम चालू आहे गड्डे खोदण्याच्या अनेक जागी, त्याच्याचमध्ये हे लोक नवीन त्या 500 कोटीच्या योजनेचे सुद्धा काम चालू करत आहे। तर माझी प्रशासनाला हेच विनंती आहे की हे जे अगोदरची जे 100 कोटी रुपयाची जे मलनिःसारण योजना होती, त्या योजनेचं काय झालं त्याची पूर्ण माहिती अगोदर समोर द्यावी, जनतेला प्रसारित करावी का पोस्टरच्या माध्यमातून, बॅनरच्या माध्यमातून, का त्याचे काय झालं जेव्हा ते अपयशी झाली तर पुन्हा तुम्ही हे आता हे 500 कोटीची नवीन जे योजना आणताय त्याच्यावरती, तर याचे जबाबदार कोण राहील आणि त्या 100 कोटी कुठे गेले त्याचे जबाबदार कोण आहेत? हे तर योजना अपयशी झाली, मग आता तुम्ही पुन्हा त्या 500 कोटी कुठं खर्च करताय याची पूर्ण माहिती जनतेला द्यावी। त्याच्यानंतरच नवीन जेव्हापर्यंत त्या 100 कोटी जुन्या 100 कोटी मलनिःसारण योजनेची माहिती पूर्णपणे जनतेला समोर देत नाही, तोपर्यंत हे जे आता नवीन योजना येत आहे 500 कोटी रुपयाच्या अधिकची मलनिःसारण योजनेची ते काम थांबवण्यात यावी।